चहा पीत असाल तर सावधान. चहाच्या बाबतीत नाशिकमध्ये घडलेली घटना ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्र हादरला. पूर्ण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. चहामध्ये सापडलेत विषारी केमिकल ज्यामुळे पोटाचे गंभीर आजार तसेच कॅन्सर होऊ शकतो. नाशिकमध्ये मोठी कारवाई तर म्हैसूरमधील रेफरल प्रयोगशाळेतून आलाय रिपोर्ट. राज्यात सर्वाधिक पिल्या जाणाऱ्या चहाच्या कंपनीच्या चहा पावडरमध्ये सापडलेत विषारी केमिकल. राज्यातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात. जर चहा पित असाल तर तुमच्यासाठी खूप तातडीची सूचना. चहा पावडरच्या संदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली ज्यामध्ये या कंपनीचा चहा जो महाराष्ट्रात लोकप्रिय आहे, प्रत्येक घरामध्ये पिला जातो. हा चहा पिल्याने गंभीर आजार होऊ शकतात, पोटाचे कॅन्सर होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जर हा चहा पित असाल तर तुम्ही देखील या रोगांना बळी पडू शकता. सोबतच चहाच्या संदर्भात एक अजूनही जबरदस्त बातमी समोर आली ज्यामुळे पूर्ण राज्यभरात चर्चेचं वातावरण आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी कारवाई देखील केलेली आहे. ही चहा पावडर जप्त देखील केलेली आहे. पण चुकून जर तुमच्या आसपासच्या दुकानामध्ये किंवा तुमच्या घरात या कंपनीची चहा पावडर असेल तर सावधान. तुम्ही त्याचा चहा नाही तर विष पिताय. त्यामुळेच अतिशय लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात आणि पाहूयात काय झालंय चहाच्या बाबतीत जो धक्कादायक प्रकार. तुम्ही चहाचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी, कारण की तुम्ही जो चहा पिताय तो विषारी आहे. होय, चहामध्ये एका कीटकनाशकांचा अंश आढळलाय ज्यामुळे चहा शौकीनांना धडकी भरली आहे. राज्यभर पिल्या जाणाऱ्या अतिशय लोकप्रिय कंपनीच्या चहा पावडरमध्ये असे काही विषारी कीटकनाशक सापडलेत की ज्यामुळे पोटाचे विकार तसेच कॅन्सर होण्याचा धोका आहे. बातमी समोर येत आहे. कोणती ती चहा पावडर आहे, कोणत्या चहा पावडरचा तो ब्रँड आहे, कोणत्या लेबल खाली तो विकला जातो हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. कारण की सरकारने पूर्ण राज्यातील या चहा पावडरचे जे नमुने होते, जे माल शिल्लक होता तो जप्त करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जबरदस्त कारवाई करण्यात आलेली आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळून MIDC मधून 12 लाख रुपये किमतीची चहा पावडर जप्त केली. पुण्यामध्ये जवळपास 15 लाख रुपयाची चहा पावडर जप्त करण्यात आली. तर कोल्हापूरमधील एका एजन्सी छापा टाकून 2 लाख रुपये किमतीची चहा पावडर, तर सातारामध्ये जवळपास 35,000 रुपयाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. जर तुमच्या आसपासच्या दुकानात तुम्ही चहा पावडर घ्यायला गेले तर ही चहा पावडर चुकूनही घेऊ नका, कारण की याच्यावर त्या ठिकाणी चाचणी करून ते सिद्ध झालेलं आहे. रिपोर्ट तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तुमच्या घरात जर या कंपनीची चहा पावडर असेल तर कृपया फेकून द्या, कारण की मोठ्या आजाराचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. आता कोणते ते चहा पावडरचा ब्रँड आहे आणि कोणत्या चहा पावडर मध्ये काय काय सापडले ते आपण त्या ठिकाणी पाहूया. आता तुम्ही सकाळी सकाळी त्या ठिकाणी चहा पिण्याची बऱ्याचशा लोकांना सवय असते. आता बरेचसे लोक घरात चहा पितात, पण घरात चहा पिणाऱ्या लोकांसाठी देखील या ठिकाणी एक अपडेट, एक बातमी आहे. पण त्याचबरोबर जे लोक बाहेर चहा पितात, आता कोणत्या ब्रँडच्या चहा पावडर मध्ये त्या ठिकाणी विष आढळले, किती टक्केवारी त्याची आढळली, कोणत्या ब्रँडच्या अंडर हे विकलं जातं हे तर आम्ही तुम्हाला सांगूच. पण जे लोक बाहेर चहा पितात त्यांच्यासाठी देखील एक विशेष त्या ठिकाणी महत्वाची बातमी आहे, धक्कादायक आहे. काय होतं, बऱ्याच वेळा करोनानंतर ते काय कप आहे तर ते कागदी कपामध्ये किंवा यूज अँड थ्रो कपामध्ये चहा पिण्याचं प्रमाण वाढलं. पण हा जो कागदी कप असतो तर यामध्ये देखील एक चेतावणी अशी सापडलेली आहे. हा कागदाचा कप आहे, तर यामधून चहा पिल्याने घातक रसायनांवर कॅन्सर होतोय, अल्सर, त्वचा रोगासंदर्भात वंध्यत्वाचा देखील धोका होतो. कारण की या कपाच्या आतमधून तो गळू नये म्हणून एक प्लास्टिकचं आवरण केलेलं असतं आणि ज्यामुळे कुठलीही गरम वस्तू त्या प्लास्टिक बरोबर टच होते तर त्या प्लास्टिकचा अंश हळूहळू त्यामध्ये उतरायला लागतो आणि हे प्लास्टिक आपल्या शरीरामध्ये जात असतं आणि ज्यामुळे कॅन्सर, अल्सर तसेच त्वचा रोगांना आमंत्रण मिळत असतं. आणि त्या ठिकाणी हे जे काय प्लास्टिक आहे तर हे प्लास्टिक एकदा शरीरात गेलं का हे काय त्या ठिकाणी शरीरामध्ये वेगवेगळे परिणाम करायला सुरुवात करतं. त्यामुळेच त्या ठिकाणी या कपामधनं चहा पिणं टाळलं पाहिजे. तर ही त्या ठिकाणी आहे. पण आता कोणत्याही कपातून पिले तर ही जी काही कंपनीचा चहा पावडर आहे तर हिच्यामध्ये त्या ठिकाणी कीटकनाशकांचा अंश त्या ठिकाणी सापडलाय. आता तुम्ही तर पित नाहीत ना या ब्रँडचा चहा, तर तो ब्रँड आहे सपट चहा. सपट परिवार, त्या ठिकाणी तुम्ही याची जाहिरात ऐकली असेल, याचं बऱ्याच वेळा त्या ठिकाणी ऐकलं असेल. आता सपट ह्या चहाचे भरपूर ब्रँड आहेत. आता लक्षात घ्या की अधिकाऱ्यांनी माहिती दिली की यांच्या बऱ्याचशा ब्रँडमध्ये कीटकनाशकांचा अंश आढळलाय. आता कोणत्या कोणत्या ब्रँडमध्ये आढळलाय, पण तत्पूर्वी काय काय त्यामध्ये आढळलंय तर ते पाहून घ्या की 4 प्रकारच्या चहांच्या 8 पैकी नमुन्यांमध्ये 0.23% तर काही मध्ये त्यापेक्षाही जास्त कीटकनाशकांचा अंश आढळलाय. आता झालं काय की या चहाचा जो काय आहे कीटकनाशकांचा अंश असल्याचा संशय अन्न आणि औषध प्रशासन विभागाला खूप आधीच आला.
अधिकाऱ्यांनी संबंधित चहाचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले, पण मात्र पुण्याच्या प्रयोगशाळेने नमुने प्रमाणित असल्याचं अहवाल दिला. मग अन्न औषध प्रशासनाने अधिकाऱ्यांनी थेट म्हैसूरच्या रेफरन्स प्रयोगशाळेत संबंधित चहाचे नमुने पाठवले आणि हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. रेफरल अन्न चाचणी प्रयोगशाळेच्या त्या ठिकाणी रिपोर्ट देखील आलेला आहे, ते प्रमाणपत्र आलेलं आहे. ते प्रमाणपत्र स्क्रीनवर पाहू शकता. कीटकनाशकांचे औषध जे आहेत ते ठरवून दिलेल्या लेवलपेक्षा जास्त आढळले आहेत आणि त्यामुळे ते पिण्यासाठी खाण्यासाठी असुरक्षित अन्न पदार्थ म्हणून त्याने तिथे नोंद केलेली आहे. आता सपोर्टचे जवळपास ब्रँड आहेत. सपोर्टचे जे ब्रँड आहे ज्यामध्ये सपोर्टचा परिवार फॅमिली ब्लेंड हा एक ब्रँड आहे, यामध्येही सापडले आहेत जे कीटकनाशकांचे जास्तीचे अंश. त्यानंतर दुसरा ब्रँड आहे हॉटेल डस्ट. हॉटेल डस्ट जो सपोर्टचा आहे त्यामध्ये देखील सापडलेला आहे. त्यानंतर सह्याद्री इलायची हा देखील त्यांचा ब्रँड आहे, तर त्यामध्येही सापडले आहे. त्यानंतर सह्याद्री कडक हा देखील त्यांचा ब्रँड आहे, तर यामध्ये देखील हे जे काय अंश आहे तर ते सापडलेले आहे. तर या हे जे काय ब्रँड आहे त्या अंतर्गत विकले जाणारे चहा जे आहे, चहा पावडर जे आहेत, तर त्यावर जे अन्न आणि औषध प्रशासन आहे तर त्यांनी कडक कारवाई केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज MIDC मध्ये सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनवर छापा टाकला. त्यामधून सह्याद्री कडक, सह्याद्री इलायची, परिवार फॅमिली ब्लेंड, सह्याद्री हॉटेल डस्ट अशा सर्व ब्रँडचे 12 लाख रुपये किमतीची चहा पावडर जप्त करण्यात आली. पुण्यामध्ये सपोर्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड इथे गुप्त वार्ता विभागाच्या अधिकारी यांनी छापा टाकून सपोर्ट कंपनीचा जवळपास 15 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूरमध्ये श्री बालाजी एजन्सी कोल्हापूर या ठिकाणी देखील छापा टाकून 2 लाख रुपये किमतीचा चहा पावडर जप्त करण्यात आली. सातारामध्ये देखील एका ट्रेडिंगमध्ये या छापा मारून 35,000 रुपयाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तर त्यामुळे अशी धक्कादायक बातमी समोर आली, कारण की सपोर्ट चहा या मोठ्या कंपनीच्या चहा पावडरमध्ये कीटकनाशक आढळून आले आहे. आता हे काय नवीन नाहीये. पूर्वी एकदा असं झालं होतं की आपली जी चहा पावडर आहे तर बाहेरच्या देशामध्ये ज्यावेळेस ती निर्यात केली गेली होती 2022चा जो किस्सा आहे तर त्यामध्ये बाहेरच्या देशामध्ये देखील यामध्ये कीटकनाशकांचं जास्त प्रमाण आहे. त्यामुळे ते जी चहा पावडर आहे तर ती मागे पाठवण्यात आली होती, घेतली गेली नव्हती. तर त्यामुळे देखील मोठा प्रश्न त्यावेळेस निर्माण झाला होता. पण आत्ताच आपल्या देशाच्या अन्न आणि प्रशासन विभागाने देखील मोठी त्या ठिकाणी कामगिरी केलेली आहे आणि ज्या माध्यमातून आता त्या ठिकाणी रिपोर्ट जो आहे तर आम्ही तुम्हाला सांगितलं की तो रिपोर्ट देखील आलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. तर यामध्ये समजून आलेलं आहे की यामध्ये जबरदस्त जे आहे ते प्रमाण आहे, म्हणजे जे प्रमाण असायला पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत. ही होती माहिती. नक्कीच तुम्ही चहा पित असताना जे काही प्लास्टिकचे कप आहेत किंवा जे कप त्याचा वापर टाळा. त्याचबरोबर सध्या तरी ह्या ज्या काही ब्रँड आहेत तर यांची जी चहा पावडर जर असेल तर ती देखील त्या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला रिपोर्ट त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आलेला आहे. तर